नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आज आपण जाणून घेणार आहोत गुरुवारचा दिवस स्वामींसाठी इतका पवित्र का मानला जातो आणि अशी 7 शक्तिशाली कारणे जी तुम्ही पहिल्यांदाच ऐकाल. व्हिडिओच्या अखेरीपर्यंत राहा, कारण शेवटी मी तुम्हाला एक खास गुरुवारचा स्वामी उपाय आणि मंत्र देणार आहे जो हजारो भक्तांचा अनुभव बदलून टाकतो. गुरुवारचा दिवस ज्ञानाचा दिवस. हिंदू ज्योतिषात गुरुवार हा दिवस बृहस्पती ग्रहाचा मानला जातो. बृहस्पती म्हणजे काय तर अध्यात्म, ज्ञान, बुद्धी, श्रद्धा. स्वामी समर्थ म्हणजे परब्रह्माचा ज्ञान स्वरूप अवतार. म्हणूनच गुरुवारी केलेले नामस्मरण तुमच्या बुद्धीवर थेट परिणाम करते. मन शांत होतं, निर्णय शक्ती वाढते आणि अडचणींमधून सहज मार्ग दिसतो. स्वामी म्हणतात ज्ञानाने अंधार जातो. कारण गुरु हा शब्द स्वामींच्या ऊर्जा सिद्धीशी जोडलेला आहे. गुरु म्हणजे काय तर गुरु म्हणजे अंधार दूर करणारा प्रकाश, अज्ञानातून ज्ञानाकडे नेणारा. आणि भीती म्हणजे काय तर भीती म्हणजे आपल्यात विश्वास निर्माण करतो. स्वामी समर्थांना गुरूंचे गुरु असेही म्हटले जाते. गुरुवार हा दिवस गुरुतत्व अधिक सक्रिय असतो. म्हणून स्वामींचे नाव घेतल्याने गुरुकृपा वाढते, अंतर्मनातून नकारात्मकता निघून जाते, मनावरचा भार कमी होतो. या दिवशी तुम्ही जर जय जय स्वामी समर्थ अगदी 108 वेळा जरी म्हटलं ना तरी त्याचा परिणाम दररोजपेक्षा अनेक पटीने जास्त असतो. कारण स्वामींची एक महत्त्वपूर्ण वचनसंहिता गुरुवारशी जोडलेली असते. तर ती कोणती? अनेक स्वामी भक्त सांगतात की गुरुवारी स्वामी संबंधी वाचन, जप, दत्तात्रय चरित्रपाठ केल्यास विशेष फल मिळते. दत्त संप्रदायामध्ये गुरुवार हा दिवस पूजा, ज्ञान, सात्विकता आणि साधनेसाठी दानसाठी ठेवला आहे. स्वामी समर्थ हे दत्तात्रेयांचे दिव्य रूप मानले जातात. म्हणूनच स्वामींना गुरुवारी केलेली प्रार्थना भेट दत्त तत्वाशी जोडते. खूप भक्त एकच गोष्ट सांगतात, गुरुवारी केलेल्या प्रार्थना लगेच फलतात. आता गुरुवारचा दिवस स्वामी कृपा मिळवण्यासाठी सर्वात शांत दिवस आहे. तो का? कारण ज्योतिषात गुरुवार हा दिवस क्रोध कमी, शांतता जास्त असतो. मन शांत असेल तर प्रार्थना जास्त प्रभावी होते. मन विचलित असेल तर प्रार्थना फक्त शब्द उरतात. गुरुवारी मनाची लहरी शांत असतात, म्हणून ध्यान खोल जातं, नामस्मरण टिकतं, प्रार्थना जास्त प्रभावर होते. स्वामी भक्तांनी अनुभव सांगितला आहे, गुरुवारी केलेला संकल्प तोडणे कठीणच होते, इतकी मानसिक शक्ती मिळते. गुरुवारी केलेले दान अनेक पटीने लवकर फलतं. त्याचं कारण काय तर तुम्ही लक्षात घेतलं असेल, गुरुवारी अनेक भक्त पिवळे फळ, पिवळे डाळ, भाकर दान करतात. कारण गुरुतत्व पोषण, वाढ आणि समृद्धी दर्शवते. गुरुवारी केलेले दान हे थेट गुरुकृपेशी जोडले जाते. स्वामी म्हणतात दान केल्याने हृदय पवित्र होतं, पवित्र मनात मी स्वतः बसतो. स्वामी भक्तांच्या हजारो अनुभवात गुरुवारी चमत्कार जास्त होतात. ते का बरं? कारण मी तुम्हाला एक सत्य गोष्ट सांगते. अनेक भक्तांनी लिहिलं आहे की गुरुवारी नोकरी मिळाली, घरातील भांडण शांत झाले, आर्थिक अडचण सुटली, उपचार सफल झाले. का? कारण गुरुवार हा दैवी हस्तक्षेपाचा दिवस मानला जातो. स्वामींची ऊर्जा या दिवशी इतकी उच्च असते की प्रार्थनेतून तुम्हाला थेट उत्तर मिळतं. कधी शब्दात, कधी अनुभूतीत, कधी अचानक बदललेल्या परिस्थितीत. गुरुवार म्हणजे काय? भक्ती आणि समर्पण दिवस. स्वामी समर्थ हे समर्पण मार्गांचे दैवत. त्यांच्याकडे म्हणतात तुम्ही एक पाऊल टाका, मी 100 पावलं तुमच्याकडे चालत येईल. गुरुवार हा दिवस अहंकार सोडण्याचा दिवस आहे. मोठमोठी समस्या फक्त त्याग आणि समर्पणाने सुटतात. जर तुम्ही गुरुवारी जप, साधना, सेवा, ध्यान, स्वामी चरित्र वाचन केलं तर ते संपूर्ण आठवड्याला ऊर्जा देते. आता व्हिडिओ संपत आहे, पण गुरुवारची कृपा तुमच्या आयुष्यात कायम राहो म्हणूनच मी तुम्हाला एक शक्तिशाली मंत्र देते. ओम श्री स्वामी समर्थाय नमः. हा मंत्र गुरुवारी 27 वेळा म्हणा. तुमच्या आयुष्यात शांतता, निर्णय शक्ती, आरोग्य, आर्थिक प्रगती, दुःखातून मुक्ती आपोआप वाढेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओ प्रत्येक स्वामी भक्तापर्यंत शेअर करा. जय जय स्वामी समर्थ.